आकांक्षा गायकवाडच्या मृत्यू प्रकरणी जीवन घोगरे यांना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे। सोमवारी बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। हडको येथील जीवन घोगरे पाटील यांच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा गायकवाड हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटून ही आरोपी फरार असून तात्काळ अटक करण्यात यावी, वसतिगृहाची चौकशी करण्यात यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी मनीष कावळे यांनी केली आहे। अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान बीएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी घरी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट देखील घेतली। जिल्हा अधिकाऱ्यांकडे आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याची प्रामुख्याने अशी मागणी आहे की आमची मेडिकलची स्टुडंट असलेली आकांक्षा हिची काल परवाच्या दिवशी आत्महत्या केली म्हणून बातमी आलेली होती आणि ही बातमी आल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या घरी जाऊन भेट दिली, तर तिथे गेल्यानंतर लक्षात आले की ही आत्महत्या नसून हा तिचा घातपात करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या मागे जे षडयंत्र आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जीवन घोगरे पाटील नावाचा जो माणूस आहे त्याच्या घरी अनधिकृतपणे हॉस्टेल चालू होतं आणि त्याने कुठेतरी तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलेला आहे किंवा तिला मारून लटकवण्यात आलेला आहे, अशा प्रकारचा संशय इथे व्यक्त करण्यात आलेला आहे आणि तिचा गुन्हा दाखल करण्यात सुद्धा पोलिसांनी फार वेळ लावली, टाळाटाळ केलेला आहे। इथले जेवढे अनधिकृत हॉस्टेल आहेत हे तात्काळ बंद करण्यात यावे, जे अधिकृत हॉस्टेल आहेत त्यांनाच परवानगी फक्त देण्यात यावी, हॉस्टेलच्या समोर पोलीस प्रशासनाचा तिथे संरक्षण देण्यात यावं अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी आहे। त्याचबरोबर आकांक्षाच्या कुटुंबाला किमान 50 लाखाची मदत, त्यांच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये एक शासकीय नोकरी देण्यात यावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी आहे। आकांक्षा मुंजाजी गायकवाड ही 2य वर्षामध्ये डॉक्टरी करणारी मुलगी तिने आत्महत्या केली असं पेपरला बातम्या आणि सोशल मीडियावर ऐकण्यामध्ये आलं, परंतु आम्ही त्यांच्या घरी भेट दिल्याच्या नंतर आम्हाला असं निर्देशनास आलं की तिची आत्महत्या नसून तो घातपाताचा प्रकार आहे आणि घातपात करण्यामध्ये महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा सचिव असणारा जीवन पाटील घोगरे हा आरोपी आहे। त्याच्या हॉस्टेलमध्ये आकांक्षा गायकवाड हिने आत्महत्या केली। ती आत्महत्या नसून तिच्यावर आत्महत्या करण्याचा दबाव आणण्यात आला होता असं मुलीच्या आईवडिलांना भेटल्याच्या नंतर आमच्या निर्देशनात आलं आणि आम्ही त्याच विषयावर कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांच्या निर्देशनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो बिनबोभाटपणे मोकाट फिरत आहे, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्याला पाबंद करून जेलमध्ये घालावं, अन्यथा बहुजन समाज पार्टी जिल्हाभर एक तीव्र आंदोलन उभं करेल असा आम्ही इशारा दिलेला आहे। धन्यवाद। जय भीम।